नमस्कार मित्रांनो, जर तुमचं शिक्षण 7वी पास झालं असेल तर तुम्हाला या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालय यांच्या अंतर्गत असलेल्या स्वयंपाकी शिपाई या पदासाठी एक नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे। यासाठी मित्रांनो जर बघितलं तर तुम्हाला 16,000 पासून ते 52,400 दरम्यानचा पगार देखील तुम्हाला मिळणार आहे। त्यासाठी हा फॉर्म ऑफलाईन स्वरूपाचा फॉर्म भरायचा आहे। या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण जाहिरात आहे त्याची माहिती घेणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती पाहण्यात झालं चॅनलला सबस्क्राईब करून बेल नक्की दाबा। हा चढा सुरू करूया। तरी मित्रांनो तुम्ही पाहू शकता मुंबई उच्च न्यायालय यांच्या अंतर्गत न्यायाधिकारी यामध्ये तुम्हाला पदभरती असणार आहेत। यामध्ये जर पहिले तर मुंबई उच्च न्यायालयाच्या मूळ शाखे स्थापनेत खाली नमूद केलेल्या पदाकरता उमेदवारांची निवड व प्रतिष्ठा यादीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। त्यासाठी दिनांकास पात्र धारण करणाऱ्या उमेदवारांकडून हा फॉर्म ऑफलाईन पद्धतीने मागवण्यात येत आहे। ह्यासाठी पदाचं नाव बघितलं तर तुम्हाला स्वयंपाकी निम शिपाई पद असणार आहेत। एकूण रिक्त पद जर बघितले तर 5 आहेत। दिव्यांगासाठी कोणतं पद नाही। निवड यादी 5 असणार आहेत। वेटिंगसाठी 1 जागा असणार आहे। वेतन जर बघितलं तर S3 मध्ये असणार आहे 16,700 ते 52,400 दरम्यान पे केलं असणार आहेत, प्लस अधिक महागाई भत्ता वगैरे नियमाप्रमाणे तुम्हाला असणार आहे। त्यासाठी जर पात्रता वगैरे जर बघितलं तर तुम्हाला निरवधी इच्छुक उमेदवार स्त्री पुरुष व इतर उमेदवारांसाठी खंड ई नमूद केलेल्या द्वारे तुम्हाला सर्व कागदपत्रांसह परिशिष्ट ए नमुन्यातील दिनांक 6 जुलै 2026 पोहोचेल पर्यंत अशा फक्त स्पीड पोस्टने तुम्हाला या ठिकाणी हा फॉर्म पाठवायचा आहे। आता या ठिकाणी फॉर्म कुठे पाठवायचा आहे तर तुम्हाला माननीय प्रबंधक मूळ शाखा उच्च न्यायालय मुंबई वेतन व स्थापना विभाग 2रा मजला PWD इमारत पोर्ट मुंबई याद्वारे तुम्हाला या ठिकाणी स्पीड पोस्टद्वारे तुम्हाला फॉर्म पाठवायचा। त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी स्पीड पोस्टच्या जे लिफाक आहे त्यावरती जर बघितलं तर तुम्हाला स्वयंपाकी शिपाई ह्या पदासाठी अर्ज असे ठळक अक्षरात तुम्हाला लिहायचे। ह्यासाठी निवड प्रक्रिया जर बघितली तर तुमची निवड प्रक्रिया असणार आहे। त्यामध्ये जर बघितलं तर तुम्हाला पहिल्यांदा शॉर्ट लिस्टिंग लावण्यात येणार आहेत। शॉर्ट लिस्टिंग लावल्यानंतर लेखी परीक्षा असणार आहेत, प्रतिष्ठित चाचणी, शारीरिक संचालन आणि मुलाखत अशा टप्प्याद्वारे तुमची निवड प्रक्रिया असणार आहे। त्याचबरोबर हे सगळे अधिकार जर बघितले तर तुम्हाला प्रशासन अधिकार मुंबई उच्च न्यायालय शाखा मुंबई याद्वारे तुम्हाला असणार आहे। त्याचबरोबर स्वयंपाकी निम पद हे जर बघितलं तर तुम्हाला आयसोलेटेड पोस्ट असणार आहे। त्यासाठी पदोन्नती तुम्हाला नसणार आहे। म्हणजे तुमचा जो जॉब आहे तो या ठिकाणी तुम्हाला जो जॉब दिला आहे त्याद्वारेच तुमची सगळी प्रोसेस असणार। त्यासाठी मित्रांनो जर पात्रता बघितली तर तुम्हाला पात्रता असणार किमान 7वी पास असणं आवश्यक राहणार आहे। त्याचबरोबर उमेदवारास मराठी वाचता लिहिता बोलणं आवश्यक राहणार आहे। त्याचबरोबर मान्यता प्राप्त संस्थेतील स्वयंपाक अभ्यासक्रम प्रमाणपत्र असलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे। त्याचबरोबर ज्यांना नसेल तर त्यांना जे काही मेरिट असते त्याद्वारे तुमची निवड प्रक्रिया असणार आहे। अनुभव असलेल्या सुद्धा तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे। आता यासाठी जर वयोमर्यादा बघितली तर तुम्हाला ओपनसाठी वयोमर्यादा असणे 18 ते 38 वर्ष असणार आहे। मागासवर्गीय असेल तुम्हाला 33 तुम्ही हजर करायचं आहे। न्यायालयीन कर्मचाऱ्यांस किंवा शासकीय कर्मचारी कोणतीही वयाची शिथिलता नसणार आहे। त्याचबरोबर पात्र उमेदवारांसाठी काही निवड अटी शर्ती सुद्धा आहेत। त्याचबरोबर पहिला तो 3 व चरित्र प्रमाणपत्र चांगले असावे, तिच्यावरती कुठला गुन्हा वगैरे काही नोंद नसावा, तो व ती करार करण्यास सक्षम असावा। म्हणजे की दिलेले जे काही वेळ असेल किंवा जो कॉन्ट्रॅक्ट असेल त्याद्वारे तुमची निवड प्रक्रिया असणार आहे। त्यामध्ये परमनंट पदासाठी तुम्हाला ही जाहिरात असणार आहे। त्यामध्ये सुरुवातीला करार वगैरे जो असतो त्याद्वारे तुमची निवड प्रक्रिया असणार आहे। त्याचबरोबर तिला व त्याला कुठलाही गुन्हा वगैरे दोषी वगैरे ठरवलेले नसावे। त्याचबरोबर तिच्यावरती कुठला गुन्हा वगैरे नोंद नसावा। त्याचबरोबर न्यायालयीन कर्मचारी व शासकीय कर्मचाऱ्यावर विभागीय चौकशीसाठी प्रलंबित केले नसावे। त्याचबरोबर महाराष्ट्र नागरिक सेवा लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र त्यांना 2 पेक्षा जास्त आहेत मुलांची संख्या नसावी। त्यासाठी परीक्षा शुल्क जर बघितलं तर परीक्षा शुल्क सर्व पदासाठी आणि सर्व विद्यार्थ्यांसाठी 1,000 रुपये फी असणार आहेत। हे फी मिळतात तुम्हाला डिमांड ड्राफ्ट तुम्हाला फी भरायची आहे। हे फी नॉन रिपोर्ट तुम्हाला असणार आहेत। यासाठी निवड प्रक्रिया जर बघितली तर तुम्हाला पहिल्यांदा शॉर्ट लिस्ट असणार आहेत। त्यानंतर मित्रांनो जर बघितलं तर तुम्हाला लेखी परीक्षा असणार आहेत, ते 30 मार्कांचे असणार आहेत। त्यामध्ये 15 मार्क तुम्हाला मिळवायचे आहेत। त्यानंतर स्वयंपाकी प्रतिष्ठित चाचणी असणार आहेत, 30 मार्कांची असणार आहेत, त्यामध्ये 15 मार्क तुम्हाला मिळवायचे आहेत। त्यानंतर शारीरिक चाचणी असणार आहे 10 मार्काची, वैयक्तिक मुलाखत 10 अशी एकूण निवड मध्ये जर बघितलं तर 80 मार्काची तुमची निवड प्रक्रिया असणार आहे। त्यासाठी सूचना आहे, त्यामध्ये जर बघितलं तर उमेदवारांनी लेखी परीक्षेत अनुत्तर झाल्यास किंवा उर्वरित पदासाठी विचारात घेतले जाणार नाही। म्हणजे तुम्हाला ज्या 4 स्टेपपैकी एखाद्या स्टेपमध्ये तुम्ही डिस्क्वालिफाईड झाला तर तुम्हाला या ठिकाणी पुढच्या स्टेपमध्ये विचारात घेतले जाणार आहे नाही। त्याचबरोबर वरील पदाचे जे अवेलेबल अपडेट वगैरे असतात ते बॉम्बे हायकोर्टच्या ऑफिशियल वेबसाईटद्वारे तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे। त्यासाठी जर बघितलं तर शॉर्ट
सेल्फ अटेस्टेड तुम्हाला जे डॉक्युमेंट्स पाठवायचे ते सेल्फ अटेस्टेड डॉक्युमेंट पाठवायचे. त्यामध्ये जर बोलले तर जन्म दाखल्यामध्ये शाळा दाखला किंवा बर्थ सर्टिफिकेट किंवा SSC प्रमाणपत्र. त्याचबरोबर शैक्षणिक अर्थ बघितलं तर 7वी 10वी 12वी डिग्री PG वगैरे काय असेल ते, स्वयंपाकीन अभ्यास क्रमांक संस्थेद्वारे केला असेल तर सर्टिफिकेट वगैरे, स्वयंपाक कामाचा अनुभव असेल त्याचं सर्टिफिकेट. त्याचबरोबर जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर 2 प्रतिष्ठित व्यक्तीची चारित्र्य संपन्नतेविषयी तुम्हाला त्याचा पत्ता व फोन नंबर सहित परिशिष्ट ब असणार आहेत. लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र परिशिष्ट क असणार आहे. त्याचबरोबर सक्षम अधिकाऱ्यांनी प्रमाण केले जातीचा दाखला, जात प्रमाणपत्र असेल तर जातीचा दाखला, डोमासील लागणार आहे. त्याचबरोबर शासकीय कर्मचारी असल्यास तुम्हाला नॉन क्रिमिनल नाहरकत दाखला सुद्धा तुम्हाला जोडायचे. त्याचबरोबर जो डिमांड ड्राफ्ट आहे तो डिमांड ड्राफ्ट स्वतःचे नाव येईल, यामध्ये बॉम्बे हाय ओरिजिनल साईड ह्याद्वारे तुम्हाला काढायचा आहे. त्याचबरोबर उमेदवारांसाठी सूचित सूचना सुद्धा आहे, त्यामध्ये उमेदवार हा अर्ज परिशिष्ट अ नमुन्यात द्यायचा आहे. त्याचबरोबर अर्जातील नमुना जर बघितला तर माहितीच्या अचूक पद्धतीने तुम्हाला सगळी माहिती भरायची आहे. मोबाईल नंबर, मेल ID लिहा, सर्व डिटेल 10वी 12वी मार्कशीट, 7वी मार्कशीट वगैरे, तुमचं टक्केवारी पर्सेंटेज, ग्रेड पे वगैरे जे काय असतील ते सगळं तुम्हाला लिहायचं आहे. त्याचबरोबर डिमांड ड्राफ्टचा नंबर, तारीख वगैरे सुद्धा तुम्हाला लिहायचा आहे. त्याचबरोबर उमेदवारांसाठी इतर आवश्यक माहिती जर बघितली तर जाहिरातीला अनुसरून आलेल्या अर्जाचा विचार करून तुम्हाला शॉर्ट लिस्टिंग असणार आहेत. त्याचबरोबर भरती प्रक्रिया कोणते वैध कारणामुळे रद्द करणे किंवा अशिता बदल करणे हे सगळे अधिकार बॉम्बे हायकोर्टावर तुम्हाला असणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला लेखी परीक्षेसाठी जर बघितलं तर तुम्हाला मुख्य ओळखपत्र, पॅन कार्ड, आधार कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स सुद्धा एक पुरावा घेऊन जायचा आहे. त्याचबरोबर स्वयंपाक शासकीय काही पदाची मूलभूत कर्तव्ये असतात, त्यासाठी जर पहिले गरजा निर्देशन बाजारात अन्न पदार्थ कच्चा माल आणणे व त्याद्वारे तुम्हाला योग्य पदार्थ बनवणे आवश्यक असणार आहे. त्याचबरोबर जे लिक्विड पदार्थ असतात त्यामध्ये चहा, कॉफी, फळ रस वगैरे जे असतात ते सुद्धा तुम्हाला बनवणे गरजेचं आहे. त्याचबरोबर शिजलेले आणि वाढेपर्यंत सुशिक्षित ठेवणे, स्वयंपाकी उपकरण चांगल्या स्थितीत ठेवणे, त्याचबरोबर इतर जे कुकिंगसाठी जे लागणारे इक्विपमेंट असतात किंवा जे जबाबदारी असतात ते जबाबदारी तुम्हाला येणे आवश्यक राहणार आहे. त्यासाठी मित्रांनो हा फॉर्म परिशिष्ट आहे, त्यासाठी तुम्हाला हा फॉर्म तुम्हाला संपूर्ण फॉर्म मराठीमधून भरायचा आहे. त्यासाठी जर बघितलं तर उजव्या साईडला तुम्हाला पासपोर्ट साईज फोटो चिटकवायचा आहे. यामध्ये संपूर्ण फॉर्ममध्ये जर बघितलं तर उमेदवार संपूर्ण नाव जे की SSC प्रमाण वगैरे असेल ते लिहा, पत्र अर्धा पिनकोड सहित पत्ता तुम्हाला लिहायचा आहे. त्याचबरोबर राष्ट्रीय तत्व भारतीय सिलेक्ट करा, महाराष्ट्र डोमासील हे सिलेक्ट करा, ब्रह्मचारी मोबाईल नंबर तुम्हाला लिहायचा आहे, ईमेल ID सुद्धा तुम्हाला लिहायचा आहे. त्याचबरोबर जेंडर मेल फिमेल काय असेल ते लिहा, धर्म कोणता आहे तो हिंदू लिहा, जात प्रवर्ग कोणता असेल तर तुम्हाला लिहायचं आहे, जातीचा जन्म तारीख लिहायची आहे, तुमचा जन्म कोणत्या तारखेला झाला ते, जाहिरात प्रसिद्ध झाली का, तुमचं वय वर्ष किती झालं, महिना किती झाला आणि दिवस किती झाले तुमचं लिहायचं. त्याचबरोबर उमेदवारांची वयस्थिती म्हणजे मॅरिड अनमॅरिड, घटस्फोटी वगैरे काय असेल ते लिहा. त्याचबरोबर हायत मुलांची संख्या काय असेल ते लिहा. त्याचबरोबर 28/3/2005 नंतर जन्मलेली मुलांसंख्या किती असेल ते लिहा व त्याची जन्मतारीख तुम्हाला लिहायची आहे. असं ते लिहा नसेल तर तुम्ही स्लॅश मारू शकता. त्याचबरोबर दिव्यांग उमेदवार आहात का तर येस किंवा नो करू शकता. पुढचा तो एज्युकेशन शैक्षणिक अर्थामध्ये बरेच अनुक्रमांक नंबर आहेत. त्यावर शैक्षणिक अर्थामध्ये म्हणजे 7वी 8वी 9वी 10वी काय असेल ते लिहा, परीक्षा मंडळ बोर्ड युनिव्हर्सिटी नाव काय असेल ते लिहा, उत्तीर्ण वर्ष, एकूण गुण, प्राप्त गुण, टक्केवारी सुद्धा तुम्हाला लिहायचे. त्याचबरोबर शैक्षणिक कामाचा अनुभव काय असेल त्याचा सिरियल क्रमांक लिहायचा आहे. त्याचबरोबर अनुभव कार्याशी संबंधित काय असेल ते लिहा. त्याचबरोबर कधीपासून कधीपर्यंत काम केलेल्या एकूण वर्ष, महिना, दिनांक तुम्हाला लिहायचे. त्याचबरोबर इतर विशेष अर्थामध्ये तुम्हाला जे एक्स्ट्रा क्वालिफिकेशन काय असेल ते लिहा, ज्ञात भाषा वगैरे काय असेल ते लिहा. त्याचबरोबर शासकीय कर्मचारी असल्यास त्यामध्ये जॉब करत असले तुमच्या कार्यालयाचे नाव लिहायचं आहे, धारण केलेली पद लिहायचे, नियुक्तीची दिनांक लिहायची, अर्ज करताना तुम्हाला नाहरकत प्रमाणपत्र दिले आहे का त्याचा तपशील लिहा. जर गव्हर्नमेंट असेल तर तुम्हाला सगळी माहिती भरणं अनिवार्य असणार आहे, नसेल तर तुम्ही फुली मारू शकता. त्याचबरोबर जो डिमांड ड्राफ्ट भरला आहे त्याचा नंबर लिहायचा आहे, दिनांक लिहायचा आणि शुल्क रुपये तुम्हाला लिहायचं आहे. त्याचबरोबर पुढचा आहे मित्रांनो तुम्हाला तुमच्यावरती कुठला गुन्हा वगैरे काही नोंद आहे का तर असेल तर येस करा, नसेल तर नो करा. असेल तर त्याची जी माहिती वगैरे असेल किंवा डिटेल डॉक्युमेंट तुम्हाला जोडायचे आहे. त्याचबरोबर उमेदवारांना न्यायालय दोषी वगैरे काय जोडले आहेत ठरवलं आहे का तर येस किंवा नो करा. उमेदवारांवरती शासकीय शिस्तबंधाची कारवाई झाली असेल तर येस किंवा नो करा. त्याचबरोबर उमेदवारांवरती न्यायालयीन खटला किंवा MPSC UPSC किंवा कुठलाही राज्य आयोग ह्याद्वारे तुम्हाला बाद ठरवलं आहे का असेल तर येस किंवा नो तुम्हाला करायचं. त्यानंतर मित्र तुम्हाला खाली दिनांक टाका, ठिकाण टाका, स्वाक्षरी नाव सुद्धा तुम्हाला द्यायचं
आहे. त्याचबरोबर आता जेवढे डॉक्युमेंट सुद्धा तुम्ही जोडलेले आहेत त्याचा सिक्वेन्स कोणत्या प्रमाणे आहे ते सुद्धा जोडायचे. त्यामध्ये पहिल्यांदा कोणतं डॉक्युमेंट जोडलं, दुसऱ्यांदा कोणतं, तिसऱ्यांदा कोणतं, चौथ्यांदा कोणतं, पाचव्यांदा कोणतं, सहाव्यांदा कोणतं, सातव्यांदा, आठव्यांदा, नवव्यांदा, 10, 11, 12, 13, 14 असे 14 डॉक्युमेंट्स किंवा इतर असेल तर तुम्ही खाली लिहू शकतात. आणि कोणत्या नंबरला कोणतं डॉक्युमेंट जोडलं त्याचं नाव सुद्धा तुम्हाला द्यायचं आहे. त्याचबरोबर परिशिष्ट ब जर बोलले तर तुम्हाला चरित्र प्रमाणपत्र सुद्धा द्यायचं आहे. त्यामध्ये सर्वांना हे कंपल्सरी असणार आहे. त्यामध्ये मी श्रीमती श्री को असेल ते लिहा, तुमचं वैयक्तिक नाव लिहायचं आहे, तुमच्या तालुक्याचे नाव, तुम्ही तुमच्या गावाचे नाव लिहायचं आहे, तुमच्या तालुक्याचे नाव, जिल्ह्याचे नाव लिहायचे. त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी जे चरित्र प्रमाणपत्र देणार आहे त्यांना किती वर्षापासून ओळखता त्याचं वर्ष लिहा, ठिकाण दिनांक टाकायचे. त्याचबरोबर जे चरित्र प्रमाणपत्र देणार आहेत आता त्याचं सही लिहायचं तुम्हाला करायचे आहे, त्यांना करायचे आहे, त्यांचं नाव लिहा, शिक्का वगैरे काय असलं त्या हुद्दा वगैरे काय लिहा, पत्ता वगैरे आणि खाली मोबाईल नंबर लिहायचे. यामध्ये जर बघितलं तर तुमचे सरपंच वगैरे चालू शकतो, नगरसेवक चालू शकतो, किंवा क्लास 1 क्लास 2 अधिकारी वगैरे असतात, किंवा एक्सर्व्हिसमॅन असेल असे जे रिस्पेक्टेबल पर्सन असतात ते सुद्धा चालू शकतं. त्याचबरोबर परिशिष्ट क असणार आहे. त्यामध्ये प्रतिज्ञापत्र आहेत. मी श्रीमती तुमचं नाव लिहायचं आहे, श्रीमती यांचा मुलगा म्हणजे आईचे नाव लिहा किंवा वडिलांचे नाव लिहा, याचा मुलगा मुलगी काय असेल त्या किंवा पती पत्नीचे नाव लिहा, वयोवर्षी काय असेल त्याला, राहणार तुमच्या पत्ता काय तो लिहा. त्याचबरोबर मी कोणत्या पदाचा अर्ज केला ते लिहिले. तुम्हाला आज रोजी हयात मुलांची संख्या किती असेल ते लिहा, असे ते लिहा, नसेल तर 0 करा, असे ते त्याची तारीख सुद्धा तुम्हाला टाकायची. त्याचबरोबर ठिकाण टाका, दिनांक टाका, उमेदवार स्वाक्षरी आणि नाव तुम्हाला द्यायचं आहे. ओके, तर हे मित्र तुम्हाला बॉम्बे हायकोर्ट यांच्या अंतर्गत असलेल्या 7वी पासवरती एक नवीन जाहिरात. व्हिडिओचा लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.